प्रिव्हियस लेक्चरला आपण काय बघितलं होतं, कुठला डायोड बघितला होता? पाठीमागच्या लेक्चरला कोणता डायोड बघितला होता? झिनर डायोड. झिनर डायोड. काय होतं झिनर डायोड मध्ये, कसा यूज करतो आपण झिनर डायोडचं, काय असतं त्याचं, तुम्ही सांगू शकताय का? कुठल्या बायसिंग मध्ये आपण झिनर डायोड यूज करत असतो? मेन डिफरन्स काय आहे नॉर्मल डायोड मध्ये त्याच्यामध्ये? रिव्हर्स बायस मध्ये झिनर डायोड उपयोग करतो आपण. ओके, कशामुळे का रिव्हर्स बायस मध्ये, त्याच्यामध्ये काय त्याची काय स्पेशली काय त्याला हे केलेलं आहे, तुम्ही सांगू शकताय का? हेवीली डोप्ड असतो. हेवीली डोप्ड. ओके, हेवीली डोप्ड डायोड असल्यामुळं तो आपण हे करत असतो. ओके, आता त्याचे एक ऍप्लिकेशन आपण बघत होतो की त्याचे एक ऍप्लिकेशन आहे. काय होतं त्याचे ऍप्लिकेशन, काय आहे ते, काय म्हणून आपण यूज करू शकतो त्याला डायोडला? कुठलं ऍप्लिकेशन बघितलं होतं आपण? ऍप्लिकेशन बघायचं आहे अजून, पण ते काय म्हणून आपण यूज करू शकतो झिनर डायोडला? व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेटर. कुठल्या बायसिंग मध्ये असतो व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून? कोणत्या बायसिंग मध्ये आपण ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून त्याला यूज करतो? रिव्हर्स. रिव्हर्स मध्ये. का हो रिव्हर्स मध्येच का, काय रिझन आहे त्याचं? रिव्हर्स मध्येच का करतोय? हेवीली डोप्ड आहे ते. नाही, काय त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स वरून काय होतंय? कॅरेक्टरिस्टिक्स वरून त्याचं काय आपण सांगितलं होतं? कॅरेक्टरिस्टिक कॉन्स्टंट आहे. व्हीझेड व्होल्टेज, ब्रेकडाऊन व्होल्टेज नंतर त्याचं आउटपुट व्होल्टेज किंवा रिव्हर्स बायसिंग व्होल्टेज मध्ये ते कॉन्स्टंट राहिलंय. करंट इन्क्रीज झालाय पण व्होल्टेज काय राहिलेला आहे? कॉन्स्टंट राहिलेला आहे. म्हणून हे कॉन्स्टंट म्हणजे रेग्युलेट करतो, म्हणजेच काय करतो आपण? कॉन्स्टंट व्होल्टेज ठेवतो, म्हणून त्याला रेग्युलेट व्होल्टेज म्हणतो आपण. याच्या का लक्षात? रेग्युलेटेड व्होल्टेज. कारण रिव्हर्स बायस मध्ये ऍट अ ब्रेकडाऊन व्होल्टेज at that time voltage is constant and current is increases. That's why in reverse bias general diode is work as a regulator. तेच ऍप्लिकेशन आपल्याला आता पुढे बघायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स आपण स्टडी केलेत. हा काय आहे क्वेश्चन, कसं विचारलं जाऊ शकतो? ड्राय अँड एक्सप्लेन झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर कसा यूज केला आहे? ओके, आता काय जे काही व्ही इनपुट व्होल्टेज आहे ते अनरेग्युलेटेड व्होल्टेज आहे. बघा मी काय सांगतो, हे जे काय व्ही व्होल्टेज इथं अप्लाय केलेलं आहे ते अनरेग्युलेटेड व्होल्टेज आहे. अनरेग्युलेटेड म्हणजे कोणतं व्होल्टेज, कसं व्होल्टेज, कशा टाइप्स व्होल्टेज? अनरेग्युलेटेड व्होल्टेज म्हणजे कशा टाइप्स व्होल्टेज असतंय? व्हेरिएबल. हा, कसं असते अनरेग्युलेटेड व्होल्टेज? रेग्युलेटेड कशाला म्हणतो आपण? रेग्युलेटेड व्होल्टेज कशाला म्हणतो? कॉन्स्टंट असते त्याला. हा, मग अनरेग्युलेटेड कशाला म्हणायचं? व्हेरिएबल. व्हेरिएबल असेल तेव्हा. हा, व्हेरिएबल. अनरेग्युलेटेड कशाला म्हणायचं? तर व्हेरिएबल व्होल्टेजला म्हणायचं. म्हणजे व्हेरिएबल व्होल्टेज हे जे काही फी इन व्होल्टेज अप्लाय करणार आहे ते अनरेग्युलेटेड व्होल्टेज असणार आहे, आणि हे फी आउट मिळणार आहे ते रेग्युलेटेड व्होल्टेज मिळणार आहे. ओके, आता हे रेग्युलेटेड कधी मिळेल किंवा आउटपुट व्होल्टेज कधी मिळेल तुम्हाला? कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज किती मिळेल, कधी मिळेल? त्याचं काय आहे बघा, ज्या वेळेस तुम्ही फी इन व्होल्टेज, बघा फी इन व्होल्टेज इज ग्रेटर दॅन व्हीझेड. व्हीझेड म्हणजे कोणतं व्होल्टेज हो? व्हॉट इज व्हीझेड? व्हीझेड म्हणजे कोणतं व्होल्टेज?
जनरल व्होल्टेज. झिनर व्होल्टेज म्हणजेच काय ब्रेकडाऊन व्होल्टेज. झिनर व्होल्टेज म्हणजे काय ब्रेकडाऊन व्होल्टेज. येते लक्षात. म्हणजे इनपुट व्होल्टेज इज ग्रेटर दॅन व्हीझेड ऍट दॅट टाइम वी गेट रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज. त्या टायमालाच तुम्ही काय घेऊ शकता रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज. म्हणजे व्हीझेड पेक्षा जर इनपुटची व्हॅल्यू जर तुमची कमी असेल, बघा मी काय सांगतो, व्हीझेड पेक्षा म्हणजे ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा जर इनपुट व्होल्टेजची व्हॅल्यू जर कमी असेल तर त्यावेळेस तुमचा आउटपुट व्होल्टेज रेग्युलेटेड मिळणार नाही. कधी मिळेल? इनपुट इज ग्रेटर दॅन व्हीझेड. म्हणजे ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा इनपुट व्होल्टेज जर जास्त असेल तर त्यावेळेस तुम्हाला आउटपुट व्होल्टेज रेग्युलेटेड मिळणार आहे. ओके, हा क्रायटेरिया आहे. बघा आता पुढे काय सांगितलंय, ही कॅरेक्टरिस्टिक रिव्हर्स बायसची कॅरेक्टरिस्टिक ड्रॉ केलेली आहे. एक्सप्लेनेशन मध्ये काय लिहिले बघा, Zener diode is always connected in reverse bias and the voltage across Zener diode is always constant. बघा काय सांगितलंय, then Zener diode is always connected in reverse bias. म्हणजे Zener diode हा ऑलवेज रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलेला असतो. फॉरवर्ड बायस मध्ये Zener diode आपण कधीही यूज करत नाही. ओके, द व्होल्टेज अक्रॉस Zener diode इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिव्हर्स बायस मध्ये Zener diode कनेक्ट कराल त्यावेळेस Zener diode च्या अक्रॉस व्होल्टेज कायम तुमचा कॉन्स्टंट मिळणार आहे. कारण का आफ्टर व्हीझेड द आउटपुट व्होल्टेज और Zener व्होल्टेज इज कॉन्स्टंट. ओके, त्यामुळं रिव्हर्स बायस मध्ये ज्यावेळेस Zener diode यूज कराल त्यावेळेस तुम्हाला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट मिळणार आहे. ओके, सांगितले इन अबव फिगर Zener diode कनेक्टेड अक्रॉस द लोड. म्हणजे ही जी काय डायग्राम आहे त्याच्यामध्ये Zener diode आता रिव्हर्स मध्ये कनेक्ट केलाय बघा उलटा, कारण कॅथोड वरती कनेक्ट केलेला आहे आणि एनोड खालच्या साईडला निगेटिव्हला एनोड कनेक्टेड आहे आणि पॉझिटिव्हला कॅथोड कनेक्टेड आहे. आणि हा Zener diode हा लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे. हा जो काही Zener diode आहे तो लोड रेजिस्टर, हा लोड रेजिस्टर आहे, त्या लोड रेजिस्टरच्या अक्रॉस म्हणजे पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला आहे असं सांगितलं. या डायग्राम मध्ये Zener diode इज कनेक्टेड पॅरलल विथ लोड रेजिस्टर. इफ इनपुट व्होल्टेज काय सांगितले, इफ इनपुट व्होल्टेज फी म्हणजे फी इन व्होल्टेज इनपुट व्होल्टेज इज हायर दॅन Zener व्होल्टेज देन द आउटपुट व्होल्टेज अक्रॉस Zener diode इज कॉन्स्टंट. मग काय सांगितलंय, ज्यावेळेस मी मागे सांगितल्यासारखं ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज हे Zener व्होल्टेज पेक्षा जास्त असेल, इनपुट व्होल्टेज म्हणजे फी इन व्होल्टेज, हे फी इन व्होल्टेज इज ग्रेटर दॅन व्हीझेड. व्हीझेड कुठली व्हॅल्यू आहे, ही व्हीझेडची व्हॅल्यू ही आहे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघा, दिस इज अ व्हीझेड, ही व्हीझेडची व्हॅल्यू आहे. म्हणजे ज्यावेळेस फी इन इज ग्रेटर दॅन व्हीझेड असेल, फी इज ग्रेटर दॅन व्हीझेड असेल त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज तुम्हाला काय मिळणार आहे, कॉन्स्टंट मिळणार आहे. आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट मिळणार आहे. ओके, if applied voltage is less than Zener voltage then it cannot provide constant voltage. ज्यावेळेस अप्लाइड व्होल्टेज म्हणजे जे काही Zener फी इन व्होल्टेज आहे ती जर Zener व्होल्टेज पेक्षा कमी असेल तर त्यावेळेस तुम्हाला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट मिळणार नाही. त्यावेळेस तुम्हाला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट मिळणार नाही असेल. सो दॅट अप्लाइड व्होल्टेज ऑलवेज ग्रेटर दॅन Zener व्होल्टेज अँड वी गेट कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज. तुम्ही कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज कधी घेऊ शकता, ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज हे नेहमी प्रत्येक वेळेस तुमचं ग्रेटर दॅन व्हीझेड व्हॅल्यू. व्हीझेड व्हॅल्यू तुम्ही कशी फाइंड आउट कराल, तर तुम्हाला जो काय डायोड तुम्ही परचेस कराल ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्यावेळेस तो घेताना त्याचा पॅरामीटरच आहे किती व्होल्टचा तुम्हाला Zener डायोड घ्यायचा आहे. किती व्होल्टचा म्हणजे त्या Zener व्होल्टेज व्हॅल्यू किती असायला पाहिजे त्याच्यावरून तुम्ही त्या Zenerची डायोडची सिलेक्शन करू शकता. तुम्हाला किती व्होल्ट कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज पाहिजे आहे त्याच्यानुसार तुम्ही ते आउटपुट व्होल्टेज चा Zener सिलेक्ट करू शकता. समजलाय का? Zener डायोड ॲज व्होल्टेज रेग्युलेटर. समजलंय का? हो सर. हो सर. ओके, हो सर. त्याच्या ऍप्लिकेशन्स कुठले आहेत बघा. ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून यूज करू शकतो. नंतर इन रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, रेग्युलेटेड पॉवर सप्लाय वरचा जो काय आपण रेग्युलेटेड पॉवर सप्लायची ब्लॉक डायग्राम बघितली तर तो रेग्युलेटर म्हणून जो काय डिव्हाइस आहे तर तुम्ही हा Zener डायोड पण यूज करू शकता. इन क्लिपिंग सर्किट, आता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये क्लिपिंग सर्किट असतंय. क्लिपिंग सर्किट काय असते बघा, ही आपली
एसी वेव्हफॉर्म आहे, बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ही वरची एवढी वेव्हफॉर्म आपल्याला क्लिप करायची का नको आहे. म्हणजे सपोज इथून वरचं हे नको आहे, एवढं सिग्नल आपल्याला नको असेल तर हे क्लिप करावं लागेल आपल्याला एवढा सिग्नल. म्हणजे क्लिपिंग सर्किट असतं. त्याचं आउटपुट तुम्हाला कसं मिळेल, क्लिपिंग सर्किटचं हे असं मिळेल. काय लक्षात नाही, वरचं जे काही एवढे सिग्नल होतं तो तुम्हाला नको असेल तर तो तुम्ही क्लिप करू शकता. त्यासाठी पण झेनर डायोड यूज करू शकता. इन पल्स एम्प्लिफायर सर्किट, पल्स एम्प्लिफायर सर्किटच्या डायग्राम तर त्याच्यामध्ये तुम्ही झेनर डायोड यूज करू शकता. समजलं सगळ्यांना झेनर डायोड? मेन डिफरन्स काय आहे झेनर डायोड आणि पीएन जंक्शन डायोड मध्ये? तर झेनर डायोड हा नेहमी रिव्हर्स बायस मध्ये यूज करतो. रिव्हर्स बायस मध्ये काय यूज करतो तर त्याच्यामध्ये आपण त्याला हेवीली डोप्ड केलेला आहे. हेवीली डोपिंग केलेला आहे म्हणून आपण रिव्हर्स बायस मध्ये त्याला मॅक्सिमम टाइम पिरियड पुरता तुम्ही त्याला यूज करू शकता. ओके, आता कंपॅरिझन बघू. पीएन जंक्शन डायोड आणि झेनर डायोड काय कंपॅरिझन आहे. ओके, पीएन जंक्शन डायोड आणि झेनर डायोड या दोन्हीमध्ये पहिलं आहे ते पीएन जंक्शन डायोड इज ऑपरेटेड इन फॉरवर्ड बायस अँड रिव्हर्स बायस. पीएन जंक्शन डायोड तुम्ही फॉरवर्ड बायस मध्ये पण ऑपरेट करू शकता, रिव्हर्स बायस मध्ये पण ऑपरेट करू शकता. And Zener diode, it is always operated in reverse bias. Zener diode is always operated in reverse bias. Okay. Next, output voltage does not constant. PN junction diode's output voltage constant नसते. Zener diode's output voltage constant असते. Output voltage is always constant. Okay. It is a lightly doped diode. PN junction diode हा lightly doped आहे, कमी प्रमाणात डोपिंग केलेला असते. Zener diode it is a heavily doped diode. हा आहे तो heavily doped diode आहे. पीएन जंक्शन डायोड इट इज युज्ड इन रेक्टिफायर सर्किट. पीएन जंक्शन डायोड हा रेक्टिफायर सर्किट मध्ये यूज केला जातो. झेनर डायोड हा व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये यूज केला जातो. इट इज युज्ड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. दोन्हीचे सिम्बॉल आहेत. सिम्बॉल मध्ये फक्त हे पुढच्या साईडला फक्त हे क्रॉस मध्ये केलेला आहे, तेवढा एकच चेंज आहे पीएन जंक्शन डायोड आणि झेनर डायोड मध्ये. It does not have a sharp current. It does not have sharp characteristics. Okay. त्याची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते शार्प नसते. म्हणजे शार्प म्हणजे काय, ज्यावेळेस रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितली तर पीएन जंक्शन डायोडची ही कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे, अशी एकदम कॉन्स्टंट नाही. झेनर डायोडची कशी आहे, फिझेड नंतर तुमची रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स एकदम कॉन्स्टंट राहील. तसं पीएन जंक्शन डायोडची अशी शार्प नाहीये. अशी म्हणजे जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती शार्प नाहीये आणि तुमची झेनर डायोडची कॅरेक्टरिस्टिक शार्प आहे असं सांगितलेलं आहे. समजले का डिफरन्स बिटवीन पीएन जंक्शन डायोड आणि झेनर डायोड? समजलंय का? हो सर. ओके. हो सर. आता आपलं फक्त एक पॉइंट राहिलेला आहे, तो आहे तो एलईडी, लाईट इमिटिंग डायोड. ओके, एलईडी हा आपला लाईट इमिटिंग डायोड. आता त्याचा सिम्बॉल आणि पीएन जंक्शन डायोडच्या सिम्बॉल मध्ये काय डिफरन्स आहे बघा. पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल आहे तो फक्त ॲनोड, त्याला पण ॲनोड कॅथोड असे दोन टर्मिनल आहेत. हा पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल आहे. दिस इज ॲनोड, दिस इज कॅथोड. फक्त एलईडी असल्यामुळे लाईट फोकस करत असल्यामुळे त्याला फक्त लाईट दाखवलेली आहे त्याच्या सिम्बॉल मध्ये. इथे बघा, इथे फक्त ही लाईट फोकस केलेली दाखवलेली आहे सिम्बॉल मध्ये. दिस इज अ सिम्बॉल ऑफ लाईट इमिटिंग डायोड किंवा एलईडी. एलईडीचाच लॉंग फॉर्म आहे लाईट इमिटिंग डायोड. ओके, आता लाईट इमिटिंग डायोड हा पण एक पीएन जंक्शन डायोडच आहे. ओके, आता इथे तुम्हाला सांगतो कसा हा वर्कआउट होत असतो. आपण एक पीएन जंक्शन डायोडच असतो. ते पीएन जंक्शन मध्ये एक पी असतो आणि एन टाईप. आता या दोन्हीच्या मध्ये एक लेअर असतो, त्याला काय म्हणतात माहित आहे का? पीएन जंक्शनच्या मध्ये कुठला लेअर असतो? डिप्लेशन. दिस इज अ डिप्लेशन लेअर. ओके, हा असतो मिडलचा जो काही लेअर असतो दोन्हीच्या मध्ये, दिस इज अ डिप्लेशन लेअर. ओके, आता हा एलईडी हा जो काय आहे का नाही, हा एलईडी फॉरवर्ड बायस मध्ये यूज केला जातो बरं का. एलईडी हा फॉरवर्ड बायस मध्ये यूज केला जातो. म्हणजे तुम्ही दिस इज पी साईडचा असतो तो ॲनोड असतो का कॅथोड असतो?
ॲनोड, ॲनोड. एनोड, आणि एन साईडचा असतो तो काय असतो? कॅथोड, कॅथोड असतो. कॅथोड असतो. ओके, एन साईडचा असतो तो कॅथोड असतो. ओके, म्हणजे ॲनोडला ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह सिग्नल द्याल, कॅथोडला ज्यावेळेस निगेटिव्ह सिग्नल द्याल, त्यावेळेस हा काय असतो? ॲनोडला पॉझिटिव्ह दिलं आणि कॅथोडला निगेटिव्ह दिलं तर डायोड कुठल्या बायसिंग मध्ये असतो? फॉरवर्ड, कुठल्या बायसिंग मध्ये असतो? सगळ्यांनी सांगा Forward. बाकीच्यांनी. कुठल्या बायसिंग मध्ये असतो? then anode is positive and cathode is negative, then diode is forward bias or reverse bias. काय असतो? फॉरवर्ड बायस असतो का रिव्हर्स बायस असतो? एनोड पॉझिटिव्ह असेल, कॅथोड निगेटिव्ह असेल तर फॉरवर्ड, फॉरवर्ड बायस. आता फॉरवर्ड बायस मध्ये हा डिप्लेशन लेअर कमी होतो का इन्क्रीज होतो? डिक्रीज होतो का? डिक्रीज होतो का इन्क्रीज होतो? डिप्लेशन लेअर इन्क्रीज और डिक्रीज इन डिप्लेशन लेअर. काय त्याचा आन्सर? डिक्रीज, डिक्रीज होतो. म्हणजे फॉरवर्ड बायस मध्ये हा आपला डिप्लेशन लेअर डिक्रीज होणार आहे. ओके, म्हणजे हा पहिली गोष्ट लक्षात घ्या की हा एलईडी आहे तो हा नेहमी फॉरवर्ड बायस मध्ये यूज केला जातो, रिव्हर्स बायस मध्ये आपण यूज करत नाही. म्हणजे हा जो काही डिप्लेशन लेअर असणार आहे तो तुमचा मिनिमम होणार आहे, मिनिमाइज होणार आहे. ओके, आता याचं वर्किंग कसं आहे बघा पहिल्यासाठी. आता मला सांगा पी टाईप मटेरियल, आता थोडस इरेज करतो जरा. हा, पी टाईप मटेरियल मध्ये काय असते? तो होल्स, होल्स, पी टाईप मटेरियल मध्ये काय असतं तर होल्स असतात. एन टाईप मटेरियल मध्ये काय असतात? इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन्स. ओके, आता मी इथं थोडस एक लाईन मध्ये ड्रॉ करतो कारण मिनिमम याचा डिप्लेशन लेअर कमी असणार आहे फॉरवर्ड बायस मध्ये. ओके, आता आपण अजून करू गेला फॉरवर्ड बायस आपण सप्लाय दिलेला आहे. पी टाईप मध्ये काय असतात? तो दिस इज अ पी टाईप होल्स, and this is एन टाईप. ओके, ह्याला आपण फॉरवर्ड सप्लाय अप्लाय केला असे कन्सिडर करू. त्याच्यामध्ये काय असणार आहेत? होल्स, होल. म्हणजे होल्स असतं तर प्लस साइन असतं, पॉझिटिव्ह चार्ज. ओके, त्याच्यामध्ये होल्स असतात. आणि एन टाईप मटेरियल मध्ये काय असते? इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, एन टाईप मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. इट इज इंडिकेटेड बाय निगेटिव्ह साइन. ओके, निगेटिव्ह चार्ज असतो त्याच्यामध्ये, म्हणून ते निगेटिव्ह साईडने इंडिकेट केले जाते. पी टाईप मध्ये असतात होल्स, एन टाईप मध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे होल्स हे ऑलवेज इंडिकेटेड बाय पॉझिटिव्ह साइन और त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन्स वरती निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, ज्यावेळेस तुम्ही लाईट इमिटिंग डायोडला सप्लाय अप्लाय कराल, फॉरवर्ड सप्लाय अप्लाय कराल, बघा इथून पुढे लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही एलईडी ला सप्लाय अप्लाय कराल त्यावेळेस काय होत असते? इलेक्ट्रॉन ब्रेक दिस जंक्शन. म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय करतो? एन टाईप मटेरियल मधून इथून याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉन्स हे एन टाईप मटेरियल मधून पी टाईप मटेरियल कडे ट्रान्सफर होतो. बघा मी काय सांगतो, एन टाईप मटेरियल कडून पी टाईप मटेरियल कडे ट्रान्सफर होतो. आणि इथे जे काही होल्स आहेत ह्या एल होल्स बरोबर रिकन्स्ट्रक्ट करतो किंवा रिकॉम्बिनेशन असतं, त्याच्यामध्ये कंबाईन होतो. मी काय सांगतोय लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय करू, फॉरवर्ड बायस सप्लाय अप्लाय करू, त्यावेळेस काय होत असते? जे काही एन टाईप मटेरियल मधलं जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, बघा मी काय सांगतो, जे एन टाईप मटेरियल मधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते पी टाईप मटेरियल मध्ये ट्रान्सफर होत. बघा मी काय सांगतो, एलईडी मध्ये when we apply the forward bias supply to LED, at that time the electrons present in the n type material, the electrons present in the n type material is travel into the p type material, is traveled into the p type material and recombine with holes. म्हणजे इथे p type material मध्ये काय आहे? आपलं ऑलरेडी होल्स प्रेझेंट आहेत. इकडून जे काय ट्रॅव्हल होऊन आलेला जो काय आपला इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे इथं इलेक्ट्रॉन होल्स पेअर जनरेट होतो. इकडे ट्रॅव्हल होऊन आलेला इलेक्ट्रॉन आणि इथं ऑलरेडी प्रेझेंट असलेला होल्स, या दोन्ही सिग्नल्स काय होणार आहे? हे दोन्ही चार्ज काय होणार आहे? कॉम्बिनेशन तयार होणार आहे, त्याला रिकॉम्बिनेशन म्हणायचं. ओके, म्हणजे हे रिकॉम्बिनेशन तयार होऊन काय होत असतात ते लोअर एनर्जी साईड म्हणायचं. ही साईड आहे ती लोअर एनर्जी साईड, दिस इज हायर एनर्जी साईड. म्हणजे लोअर एनर्जी साईडच्या तिथं कलेक्ट होत असतात. याची काय इलेक्ट्रॉन होल्स पेअर
तयार होऊन लोअर एनर्जी साईडच्या तिथं तयार होत असतात म्हणजे कलेक्ट होत असतात आणि इट विल रिलीज दिस एनर्जी किंवा डिसिपेट देअर एनर्जी. आता मला सांगा पीएन जंक्शन डायोड मध्ये एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये डिसिपेट होत होती हो? इन द फॉर्म ऑफ पीएन जंक्शन जो काय डायोड होता तिथं एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये डिसिपेट होत होती? एन्व्हायरमेंट मध्ये एनर्जी कशी तुमची ट्रान्सफर होत होती? कुठल्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होत होती? पीएन जंक्शन डायोड असू द्या किंवा बाकीचं दुसरा डिव्हाइस असू द्या, कशा फॉर्म मध्ये ट्रान्सफर होते किंवा डिसिपेशन होतं? पॉवर डिसिपेशन कुठल्या फॉर्म मध्ये होत होतं? इन द फॉर्म ऑफ हीट. आठवते का आपण सांगितलेलं आहे पॉवर इज डिसिपेशन इन द फॉर्म ऑफ हीट. आठवते का सांगितलेलं आहे? कशाच्या फॉर्म मध्ये होत होतो? आठवते का? पॉवर डिसिपेशन हीटच्या फॉर्म मध्ये होतं हे सांगितलं. त्यामुळे आपण एक हीट सिंक म्हणून तुम्हाला दाखवलं होतं एक डिव्हाइस. आठवत आहे का? येस सर. हीट सिंक तो कशासाठी आपण यूज करतो? हीट ट्रान्सफर करण्यासाठी ना एन्व्हायरमेंट मध्ये, बरोबर आहे का? हो सर. हा, मग ते हीट ट्रान्सफर करतो म्हणजे काय करतो आपण? तर ते पॉवर डिसिपेशन किंवा एनर्जी डिसिपेशन, एनर्जी रिलीज करतोय, एनर्जी रिलीज करतोय, मग त्यालाच पॉवर डिसिपेशन म्हणायचं. तिथं कशाच्या फॉर्म मध्ये एनर्जी डिसिपेशन करत होतो आपण किंवा पॉवर डिसिपेशन करत होतो? इन द फॉर्म ऑफ हीट. पण एलईडी मध्ये जे काय तुमची एनर्जी आहे किंवा ती जी काही पॉवर आहे ती इन द फॉर्म ऑफ लाईट मध्ये डिसिपेट होत असते. इन द फॉर्म ऑफ लाईट मध्ये डिसिपेट होत असते. बघा त्याचं वर्किंग कसं आहे. आता हे एन टाईप मटेरियल आहे की नाही एलईडी मध्ये, याला म्हणतात कंडक्शन बँड. याला एलईडी मध्ये कंडक्शन बँड म्हणतात. आणि पी टाईप मटेरियल मध्ये असं त्याला फॅलन्स बँड म्हणतात. काय म्हणतात? फॅलन्स बँड. ते खाली आहेत, एक खाली एक डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. आणि इथं तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस तुम्ही फॉरवर्ड सप्लाय अप्लाय कराल एलईडीला, ज्यावेळेस तुम्ही फॉरवर्ड सप्लाय अप्लाय कराल त्यावेळेस जे कंडक्शन बँड, एन टाईप मटेरियललाच कंडक्शन बँड म्हणायचं. कंडक्शन बँड मधील जो काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते तुमचे फॅलन्स बँड मध्ये ट्रान्सफर होतात. फॅलन्स बँड म्हणजे पी टाईप मटेरियल. बघा जे काय कंडक्शन बँड मधील म्हणजे एन टाईप मटेरियल मधले जो काही इलेक्ट्रॉन्स आहे ते कंडक्शन बँड मध्ये ट्रान्सफर होतात. कंडक्शन बँड मध्ये म्हणजे पी टाईप मटेरियल मध्ये. आणि इट रिकंबाईन विथ होल्स, म्हणजे हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते कंबाईन होतात किंवा त्यांची इलेक्ट्रॉन्स होल स्पेअर जनरेट होते. हे रिकंबाईन होतात म्हणजे काय? इलेक्ट्रॉन होल स्पेअर जनरेट होते. म्हणजे पी टाईप मटेरियल मध्ये प्रेझेंट असलेले होल्स आणि एन टाईप मटेरियल मधून ट्रॅव्हल होऊन आलेले इलेक्ट्रॉन्स या दोन्हीचं कॉम्बिनेशन तयार होतं. त्याला म्हणायचं रिकॉम्बिनेशन. आणि दिस रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल स्पेअर इज कलेक्ट ऍट द लोअर एनर्जी साइड. दिस इज अ लोअर एनर्जी साइड, दिस इज अ हायर एनर्जी साइड. म्हणजे हे जे काय इलेक्ट्रॉन्स होल स्पेअर जनरेट झालेले आहेत तर लोअर एनर्जी साइडला तुमच्या कलेक्ट होतील आणि इट विल रिलीज देअर एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट. म्हणजे ही जे काय इलेक्ट्रॉन होल स्पेअर जनरेट झाली ती काय करते? एनर्जी रिलीज करणार आहे. ते काय करणार आहे? तुमची एनर्जी रिलीज करणार आहे इन द फॉर्म ऑफ लाईट. बाकीच्या डिव्हाइस मध्ये एनर्जी ही इन द फॉर्म ऑफ हीट मध्ये रिलीज केली जाते, पण एलईडी मध्ये एनर्जी ही इन द फॉर्म ऑफ लाईट मध्ये रिलीज केली जाते. समजलंय काय? एलईडी. हो सर. बाकीच्यांना समजलं नाही का? समजलंय का नाही? समजलं. हो सर समजलं. ओके, आता बघू याच्यामध्ये कसं कसं त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याचा सिम्बॉल आहे, फॉरवर्ड सप्लाय अप्लाय केलेला आहे. वर्किंग प्रिन्सिपल कसा आहे बघायचं. एलईडीला ॲनोडला पॉझिटिव्ह दिलाय, कॅथोडला निगेटिव्ह दिलेला आहे. म्हणजे बॅटरी थ्रू तुम्ही त्याला फॉरवर्ड सप्लाय अप्लाय केलेला आहे. ओके, आता कसं त्याचं वर्किंग आहे बघा. When the LED is forward bias, then it emits light. Emits म्हणजे लाईट आपल्याला फोकस करतो. ज्यावेळेस एलईडी फॉरवर्ड बायस मध्ये असेल त्याच वेळेस फक्त आपल्याला तो लाईट फोकस देईल किंवा लाईट देईल. ओके, when the LED is forward bias, the electrons in the N region, म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे N region मधले N region मधले इलेक्ट्रॉन्स will cross junction and these electrons recombined with holes in the P region. बघा मी जे काय तुम्हाला मगाशी सांगितलं, जे काय एन रिजन मधले जे काय इलेक्ट्रॉन्स आहेत
ते जे काही जंक्शन आहे ते क्रॉस करा. जंक्शन म्हणजे जे काही डिप्लेशन लेअर आहे, मधला जो काही आपला डिप्लेशन लेअर आहे, तो डिप्लेशन लेअर क्रॉस करून पी टाईप मटेरियल मध्ये ट्रॅव्हल होतील आणि इट विल रिकंबाईन विथ पी होल्स इन पी रिजन. म्हणजे पी रिजन मधले जे काय होल्स आहेत त्याच्याबरोबर रिकंबिनेशन तयार करतील. ते रिकंबाइनड विथ होल्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स इज रिकंबाइनड विथ होल्स इन पी रिजन. हे कुठं होतंय? पी रिजन मध्ये होतंय, हे लक्षात असू द्या. ओके. When the recombination take place, the electrons returns back to the valence band at the lower energy level. म्हणजे ते जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा ते काही इलेक्ट्रॉन होल स्पेअर आहेत ते कुठं रिटर्न बॅक होणार आहेत? पी रिजन मधल्या लोअर एनर्जी साईडला, लोअर एनर्जी लेवलला ते रिकंबाईन होणार आहेत. ओके. फाईल रिटर्निंग बॅक द recombination electrons gives always the excess energy in the form of light. म्हणजे ज्यावेळेस ते रिटर्न बॅक होणार आहेत कुठं लोअर एनर्जी साईडला, त्यावेळेस ती जी काही एनर्जी रिलीज करणार आहे ते इन द फॉर्म ऑफ लाईट मध्ये करणार आहे, असं त्याचं मिनिंग आहे. ओके. इन दिस वे एलईडी इमिट्स लाईट. बघा त्याची प्रोसेस कशी आहे? एन टाईप मटेरियल मधले इलेक्ट्रॉन्स पी टाईप मटेरियल मध्ये ट्रान्सफर होणार आहेत. पी टाईप मधले होल्स बरोबर ते रिकंबाईन करतील. रिकंबाईन करून ते रिटर्न कुठे येणार आहेत? ऍट द लोअर एनर्जी लेवल. म्हणजे म्हणजे रिकॉम्बिनेशन करून ज्यावेळेस ते लोअर एनर्जी लेवलला येणार आहेत इलेक्ट्रॉन्स, त्यावेळेस ती एनर्जी रिलीज करणार आहे. बघा, रिकॉम्बाईन करून ज्यावेळेस ते रिटर्न बॅक टू द लोअर एनर्जी लेवल, ऍट दॅट टाइम दिस विल रिलीज देअर एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट. समजलंय का? दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ एलईडी. ही त्याचं एलईडीचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. समजलंय का? हो सर. हो सर. ओके. इथं कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड इथे दाखवलेला आहे बघा. कंडक्शन बँड मध्ये तुमचा एन टाईप मटेरियल आहे आणि व्हॅलन्स बँड मध्ये तुमचा पी टाईप मटेरियल आहे. ओके. हे इलेक्ट्रॉन आहे आणि हे होल्स आहेत, इलेक्ट्रॉन होल्स. म्हणजे ह्या तुमचा आहे तो डिप्लेशन लेअर आहे. डिप्लेशन लेअर म्हणजे ह्या इलेक्ट्रॉन्स जंक्शन क्रॉस करून पी टाईप मटेरियल मध्ये येणार आहे. इट विल रिकंबाईन विथ होल आणि इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होईल. ते परत रिटर्न बॅक कुठे येणार आहे? लोअर एनर्जी साईडला. म्हणजे लोअर एनर्जी साईडला येत असताना ते काय करणार आहे तर इन द फॉर्म ऑफ लाईट मध्ये एनर्जी रिलीज करणार आहे. समजलं का? इथे रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल स्पेअर. दिस इज द रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल स्पेअर. येते का लक्षात? दिस इज द रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल स्पेअर. समजलंय? हो सर. ओके. आता येत आहे फीए. आता फीए कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलईडी काय आहे? जसं जसं तुम्ही त्याला सप्लाय इन्क्रीज करत जाईल तसं त्याची लाईट इन्क्रीज होणार आहे. म्हणजे एलईडीला तुम्ही फॉरवर्ड सप्लाय अप्लाय केलाय, मग त्या व्होल्टेजची व्हॅल्यू जशी इन्क्रीज करत जाल, जसं व्होल्टेज व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते बघा, जशी व्होल्टेज व्हॅल्यू इकडे इन्क्रीज होत जाते तशी लाईटची व्हॅल्यू ही काय होत चालली हो? इन्क्रीज होते. जसं व्होल्टेज इन्क्रीज होते तशी लाईट इन्क्रीज होते. बरोबर नाही? म्हणजे बघा तुम्ही कुठं जरी यूज केलं, जसं जसे आपण नॉब चेंज व्हॅरी करू तसं त्याची लाईट चेंज होत असते. जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज कराल एलईडीचं तसं त्याची लाईटची इंटेन्सिटी पण काय होईल? इन्क्रीज होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या घरी बघायचं असेल तर एलईडी बल्ब असतो, जर त्याला व्होल्टेज कमी असेल तर तो कमी लाईट देतो आणि ज्यावेळेस व्होल्टेज जास्त असेल त्यावेळेस तो जास्त लाईट देतो. दिस इज लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स असतात. जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज कराल तसं त्याचं आउटपुट इंटेन्सिटी, लाईट इंटेन्सिटी पण इन्क्रीज होणार आहे. ऍप्लिकेशन ऑफ एलईडी काय आहे? ऍज अ इंडिकेटर. म्हणजे इंडिकेटर म्हणून हा यूज होतो. इंडिकेटर म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला एखादी इंडिकेशन द्यायचं आहे. सपोज आपण एखादा डिव्हाइस ऑन केला, टीव्ही ऑन करतो, तर तिथे टी ऑन झालेलं बटन बघायसाठी एक रेड कलरचा एलईडी असतो. तर ते काय करतो? तुमचा टीव्ही ऑन आहे हे इंडिकेट करत असतो, म्हणून तो इंडिकेटर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अजून दुसरे एक्झाम्पल द्यायचं झालं तर म्हणजे जे काही एलईडी लाईट्स असतात त्याच्यामध्ये ट्रॅफिक लाईट सिस्टीम असते. तिथं काय केलं असतात? 3 कलरच्या वेगवेगळ्या लॅम्प असतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं? ते लॅम्प आणि एलईडीच असतात. मग ते वेगवेगळा कलर हा वेगवेगळ्या इंडिकेशनसाठी असतो.
ठीक आहे, मग ते इंडिकेटर साठी तो यूज केलाय. इन 7 सेगमेंट डिस्प्ले. आता 7 सेगमेंट डिस्प्ले काय असतो बघा, त्याच्यामध्ये 7 LED असतात. ओके, त्याच्यात तो यूज करून तुम्ही कुठलाही 0 to 9 पर्यंतचा नंबर तुम्ही डिस्प्ले करू शकता. तो कसा असतो बघा, असा एक LED असतो, असा एक असतो, असा एक असतो, असा एक, असा असतो. 7 सेगमेंट डिस्प्ले म्हणजे 7 LED आहे. तुम्ही मेजर करून बघा, 1 2 3 4 5 6 7 म्हणाला 7 सेगमेंट डिस्प्ले म्हणायला. हा डिस्प्ले यूज करून तुम्ही 0 to 9 पर्यंतचे सगळे नंबर्स तुम्ही डिस्प्ले करू शकता. किंवा ABCD मध्ये पण तुम्ही बऱ्यापैकी ABCD चे लेटर्स पण आहेत, ते पण लेटर्स डिस्प्ले करू शकतात. काही थोड्या प्रमाणात लेटर्स आहेत, ते काय काय लेटर्स त्याच्यामध्ये डिस्प्ले होत नाही, पण बऱ्यापैकी काही काही लेटर्स त्याच्यामध्ये डिस्प्ले होतात. 7 सेगमेंट डिस्प्ले मेन यूज याचा 0 to 9 पर्यंत लेटर्स डिस्प्ले करण्यासाठी असतो. ओके, हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितले असतील 7 सेगमेंट डिस्प्ले. वेट मेजरमेंट असते बघा, वजन मोजतो आपण, त्या तिथे हा डिस्प्ले असतो. वजन काटा असतो, इलेक्ट्रिक वजन काटा आलेत बघा, जर बघितलं तर हा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसतंय बरोबर ना. त्या ठिकाणी पण हा त्याचा नंबर ऑफ 7 सेगमेंट डिस्प्ले असतात, त्याच्यामुळे ते तुम्हाला वेगवेगळ्या ह्याचे ते असतात, म्हणून 7 सेगमेंट डिस्प्ले पण LED यूज केले जातात. इन ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टीम. ऑप्टिकल कम्युनिकेशन आपलं जे काही सगळे इंटरनेट आहे ते सगळं ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टीम मधून चालू आहे. येते का लक्षात? म्हणजे समुद्रात खूप मोठ्या अशा ऑप्टिकल फायबर केबल्स आहेत की त्याच्या थ्रू सिग्नल आपला ट्रान्सफर होत असतो. ऑप्टिकल फायबर काय असते, लाईट थ्रू सिग्नल. आपले आता कसं आहे, वायर थ्रू सिग्नल ट्रान्सफर होतो, वायर. तर ऑप्टिकल कम्युनिकेशन मध्ये लाईट थ्रू सिग्नल ट्रान्सफर केला जातो. एक लाईट सोर्स असतो आणि एक लाईट डिटेक्टर असतो, त्याच्या थ्रू तुम्ही सिग्नल ट्रान्सफर किंवा रिसिव्ह करू शकता. ते ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन असतं. रेल्वे स्टेशनवरती LED चा यूज केलेला असतो, त्याच्यामध्ये डिस्प्ले असतात, LED डिस्प्ले. त्याच्यामध्ये कुठली ट्रेन कधी लागणार आहे त्याचं टायमिंग इंडिकेशन साठी रेल्वे स्टेशन मध्ये यूज केलेला असतो. इन ऑप्टोकपलर. ऑप्टोकपलर मध्ये पण सेम तुमचा लाईटचा यूज करून तुमचा एखादा डिव्हाइस ऑन करायचा असू द्या किंवा ऑफ करायचा असेल तर तिथं पण तुम्ही ऑप्टोकपलर यूज करू शकता. ओके, झालं समजलं. LED समजलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. कोणाला काय डाऊट आहे का LED बद्दल? LED बद्दल किंवा याच्यामध्ये काय कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. आपलं चॅप्टर एंड झालेला आहे. आपला जो काय 5th चॅप्टर आहे. हा बोला सर. सेकंड क्लास टेस्टला सिलेबस काय? हा, क्लास टेस्ट सिलेबस बघू सांगू की तुम्हाला त्यावेळेस.